SBI क्लर्कचा फॉर्म भरताना काही विद्यार्थ्यांचे टप्प्याटप्प्याने व्हॉट्सअप मेसेज येत होते की सर अदर स्टेटमधून फॉर्म भरावा का, इन्कम सर्टिफिकेट कोणतं लागतं, असे इंडिव्हिज्युअल मेसेज रिपीट येतात. त्यामुळे विचार केला की यार आपण तुमचं एकदा वन टाईमच सोल्युशन काढूयात. ॲडव्हर्टिजमेंट आली, ॲडव्हर्टिजमेंटनंतर लोकांनी फॉर्म भरणं स्टार्ट केले. पण ते फॉर्म भरत असताना काही अडचणी विद्यार्थ्यांच्या आहेत. त्या अडचणी ऑलमोस्ट ईच अँड एव्हरी डाऊट जे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करूया. थोडंसं निवांत बसून बोलतोय कारण की डिटेलमध्ये बोलायचं आणि तुम्हाला प्रॉपर समजलं पण पाहिजे. तर मला काही व्हॉट्सअपला मेसेज जे आले होते त्यातले मी निवडक मेसेज जे रिपीट येतात तेच पुन्हा न घेता निवडक मेसेजेस घेतलेत. ऑलमोस्ट सगळे डाऊट्स याच्यातून कव्हर होऊन जातीलच. स्टील यानंतर तुम्हाला असं वाटलं की काही डाऊट्स आहेतच सर, तर मला व्हॉट्सअपला पर्सनली मेसेज करा किंवा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्या. डेफिनेटली आपण हे सगळे डाऊट्स जे क्लिअर करू. बरेचदा असं होतं की आपण सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करतो, म्हणजे अभ्यास चांगला चाललाय, स्टडी प्लॅन फॉलो करतोय, ओके सगळं व्यवस्थित आहे. पण ॲप्लिकेशन करताना काही गोष्टी चुकतात आणि मग त्याच्यामुळं पूर्ण करिअर जे आहे स्पॉईल होऊ शकतं किंवा करिअर अख्खा अटेम्प्ट जो आहे हा जाऊ शकतो. त्यामुळं फॉर्म भरताना बेसिक काळजी घ्या. मी व्हिडिओ थोडासा 2 दिवस डिले टाकला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोच. पण समजा या व्हिडिओमध्ये मी काही गोष्टी बोललो आणि त्या तुम्ही केलेल्या नाहीत, फॉलो केलेल्या नाहीत, तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की फॉर्म पुन्हा भरा. कारण काय होतं की एखादा फॉर्म चुकला आणि तो ॲक्सेप्ट नाही झाला किंवा चुकीची इन्फॉर्मेशन आपल्याकडून भरली गेली तर मुद्दा असं होतो की 750 रुपयापेक्षा आपलं करिअर खूप महत्त्वाचं आहे. आणि तसंही पहिला जो फॉर्म असतो तो रिजेक्ट होऊन जातोच आणि नंतरचा फॉर्म ॲक्सेप्ट असतो, लास्टला भरलेला फॉर्म. सो दॅट मी पुन्हा रिक्वेस्ट करेल तुम्हाला की जर काही चुकलं असेल तर पुन्हा फॉर्म भराच, रिस्क घेऊ नका. जाऊ द्या, 750 रुपये गेले. मान्य आहे मला थोडंसं माझ्याकडून 2 दिवस डिले झालं, पण शेवटी तुमच्या करिअरचा प्रश्न आहे म्हणून पुन्हा फॉर्म भरा. ठीक आहे, तर 1 बाय 1 चालू करूया आपण क्वेश्चनपासून. पहिला क्वेश्चन असा होता की अदर स्टेटमधून फॉर्म भरता येईल का सर. बघा, कुठलाही विद्यार्थी कुठल्याही स्टेटमधून फॉर्म भरू शकतो. फक्त एक क्लॉज असा आहे, नियम असा आहे की तुम्हाला त्या स्टेटची लँग्वेज आली पाहिजे, लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट तुम्हाला पास करावं लागेल. जसं मी जर महाराष्ट्रातून फॉर्म भरला तर मला मराठी येणं आवश्यक आहे. मग जर माझ्या 10वी 12वीच्या सर्टिफिकेटमध्ये मराठी याचा सब्जेक्ट मी शिकलो असेल म्हणजे त्या अकॅडमिक्समध्ये, तर मला ती एक एक्झाम द्यायची गरज नाही, अदरवाईज मला एक्झाम द्यावी लागेल. आता बरेच महाराष्ट्रातले विद्यार्थी विचारतात की कुठून फॉर्म भरावा. बघा, त्या मानाने जर विचार केला तर कंपॅरेटिव्हली मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी गुजरातचा कट ऑफ कंपॅरेटिव्हली खूप कमी लागतो, नेहमीच लागतो. आणि गुजरातमध्ये कॉम्पिटिशन पण कंपॅरेटिव्हली कमी आहे आणि यावेळी जागा पण 1000+ आहे. तर मला असं वाटतं की जास्तीत जास्त जर तुम्हाला असं वाटतंय की माझी तयारी तेवढी चांगली नाही आहे पण मला कन्फर्म जॉब पाहिजे तर गुजरातमधून फॉर्म भरू शकता. कंपॅरेटिव्हली कट ऑफ कमी लागेल, कन्फर्म कट ऑफ कमी लागेल. पण हे करत असताना 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या मी तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य समजतो किंवा महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जसं ज्या स्टेटमधून तुम्ही फॉर्म भरताय तुम्हाला प्रमोशन घेईपर्यंत म्हणजे ऑफिसर होईपर्यंत तुम्हाला इंटरस्टेट ट्रान्सफर मिळत नाही, म्हणजे तुम्हाला त्या स्टेटमध्येच राहावं लागेल. अदर स्टेटमध्ये तुम्हाला ट्रान्सफर मिळणार नाही. मग त्याला 3, 4, 5 वर्षही लागू शकतात. जेव्हा तुम्ही ऑफिसर कॅडरमध्ये जाताल प्रमोशन घेऊन त्यावरच तुमची ट्रान्सफर होऊ शकते. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जर तुम्ही मागच्या वर्षी गुजरातमधून अप्लाय केलं होतं, सिलेक्शन झालं आहे किंवा तुम्ही यावर्षी गुजरातमधून अप्लाय केलं, सिलेक्शन झालं आणि पुढच्या वर्षी तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय केलं, तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही कारण एक्झिस्टिंग एम्प्लॉईजला पुन्हा फॉर्म भरता येत नसतो. त्यामुळं अप्लाय करताना काळजीपूर्वक करा. जॉबच पाहिजे असेल तर अदर स्टेटमध्ये जाणं शक्य आहे, पण जॉब पाहिजे आणि जॉब आपल्या स्टेटमध्ये पाहिजे. कारण की मी अदर पण एक्झाम दिली आणि मी स्वतःला एक चांगला प्रबळ दावेदार मानतो, तर मी म्हणेल माझं पहिलं रिकमेंडेशन असेल महाराष्ट्रातूनच फॉर्म भरा. अभ्यास चांगला असेल तर, खूपच अभ्यास वीक आहे, प्रयत्न करून पाहिजे, सिलेक्शन झालं तर बघेल जॉईन करायचे की नाही करायचे. त्या केसमध्ये तुम्ही गुजरातमध्ये फॉर्म भरू शकता किंवा अभ्यास कमी असेल आणि जॉबची नितांत गरज आहे तर तुम्ही गुजरातमधून फॉर्म भरू शकता. मध्य प्रदेश पण आहे. मध्य प्रदेशमध्ये हिंदी लँग्वेज आहे. आता मुद्दा असा आहे की मुलं म्हणतील की सर गुजरातमध्ये का भरावा, मला तर गुजराती येत नाही. बघा, महाराष्ट्रातले बरेच विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी गुजरातमध्ये मी सांगितल्याप्रमाणे फॉर्म भरला आणि गुजराती काही बघा लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट काय असे तुम्हाला क्लिअर करून देतो. एक पॅसेज असतो, त्या पॅसेजवर खाली प्रश्न विचारलेले असतात. जसं आपण इंग्लिश RC पॅसेज सॉल्व्ह करतो त्यासाठी तुम्हाला फक्त प्रश्न लिहायचे असतात. तुम्हाला बोलता यावं, वाचता यावं, म्हणजे बोलता यावं असं कंपल्सरी नाही, तुम्हाला वाचता आणि लिहिता आलं पाहिजे. सो दॅट गुजराती वाचता लिहिता येणं ही फार 15-20 दिवसांची गोष्ट, जास्तपेक्षा जास्त गोष्ट नाही असं जुने विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही. त्यामुळे ज्या दिवशी तुमचं सिलेक्शन होईल त्याच्यानंतर अराउंड महिना 2 महिन्याचा टाईम तर मिळतोच ऑफकोर्स. किंवा तुम्ही मेन्स पास केली, मेन्स एक्झाम दिली, प्री दिली, मेन्स दिली, त्यानंतर 2-3 महिन्यांचा टाईम जॉईनिंगपर्यंत येऊनच जातो. त्या दरम्यान तुम्ही गुजराती शिकून घेऊ शकता. तर सर मध्य प्रदेशमधून, राजस्थानमधून, UPमधून भरावा का. बघा, त्या स्टेटमध्ये नॉर्दर्न स्टेट जे आहेत इथं स्वतःचे विद्यार्थी पण बऱ्यापैकी जास्त असतात आणि तसं जर पाहिलं तर जॉब करण्यासाठी गुजरात हा एक चांगलं स्टेट आहे कारण तिथं जास्तीत जास्त क्राऊड हा बिझनेस ओरिएंटेड आहे आणि जवळ पण आहे. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राची एकदम लागू नये, तसं MP पण लागू नये
पण जर तुम्हाला वाटतंय की जर मला असं वाटतं की मी MP तूनच भरावा, तुम्ही भरा, स्टेट लँग्वेजची रिस्क राहणार नाही. पण जर तुम्हाला कन्फर्म सिलेक्शन पाहिजे तर माझं रिकमेंडेशन असेल गुजरातमधून भरा. दुसरा मुद्दा असा होता की SBI क्लर्कसाठी सेंट्रल OBC सर्टिफिकेट हे कोणत्या वर्षाचं लागतं, 2024-25 की 25-26. नोटिफिकेशनमध्ये एक क्लॉज दिला होता की सेंट्रल OBC जे आहे हे ॲक्च्युली 1 मार्च 2024 नंतरचं असावं, 1 मार्च 2024 नंतरचं टिल फायनल सिलेक्शन. म्हणजे 1 मार्च 2024 नंतर ते कधी पण चालेल, आत्ता काढलं तरी चालेल किंवा सिलेक्शन झाल्याच्या दरम्यान काढलं तरी चालेल, प्रीमेन्स नंतर काढलं तरी चालेल. पण मी नेहमी रिकमेंड करतो की सेंट्रल OBC किंवा OBC सर्टिफिकेट इयर ऑन इयर बेसिसवर तुम्ही रिन्यू करत चला. त्याच्यामागचं कारण असं असतं की काही बँका ज्या आहेत यांना जरी असा क्लॉज असला तरी काही बँकांना त्या इयरचं लागतं. त्यामुळं इयरली हे सर्टिफिकेट जे डेफिनेटली रिन्यू करत चला, याचा डेफिनेटली तुम्हाला भविष्यात पण फायदा होईलच. SBIच्या केसमध्ये हे 1 एप्रिल 2024 नंतरचं पाहिजे असलं तरी चालेल, म्हणजे 2024 नंतरचं काढलं असेल तरी चालेल, नाही तर पुढे पण काढू शकता. EWSच्या केसमध्ये पण हा क्लॉज आहे की EWSच्या केसमध्ये 2023-24 किंवा 24-25 दोन्हीपैकी कोणतंही एक चालेल, 23-24 किंवा 24-25. पण मी पुन्हा म्हणेल की इयर ऑन इयर बेसिसवर रिन्यू करत राहा, महत्त्वाचं तेच आहे. सेंट्रल OBC चालू वर्षाचं 2024-23-24 अवेलेबल आहे. नेक्स्ट इयर मे बी मिळणार नाही इन्कम एजमुळे, तर इन्कम क्रायटेरियामुळे. तर SBI क्लर्क OBC मधून भरायला की अप्लाय की जनरलमधून बघा, 1 एप्रिल 2024 नंतर जर तुमचं सर्टिफिकेट निघत नसेल तर मी डेफिनेटली सांगतो तुम्ही जनरलमधून फॉर्म भरा, खूप मोठी रिस्क असते. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो की जर कॅटेगरीमधून फॉर्म भरला आणि त्या कॅटेगरी सर्टिफिकेट आपल्याला भेटलं नाही तर डायरेक्ट फायनल सिलेक्शन कॅन्सल होऊन जातं. त्यामुळे कॅटेगरीची फार काळजीपूर्वक, कॅटेगरीचं फॉर्म भरताना पण कॅटेगरी काळजीपूर्वक निवडा. आणि जर कॅटेगरी निवडली तर ते सर्टिफिकेट तुमच्याकडे अवेलेबल असलं पाहिजे, ते पण सेंट्रलचंच असलं पाहिजे, स्टेटचं सर्टिफिकेट चालत नाही. जर मिळत असेल तर ओके, नसेल तर मग माझं रिकमेंडेशन असेल जनरलमधून फॉर्म भरा. बघा, फॉर्म भरताना मी स्वतः फॉर्म भरला आहे. जर तुमच्या कॉलेजचं नाव किंवा कॉलेजची डिग्री तुमचं युनिव्हर्सिटी अवेलेबल होत नसेल, जसं मी लिहिलं BSc आणि युनिव्हर्सिटीचं नाव लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी संभाजीनगर, पण ती ॲक्च्युअली तिथे अवेलेबलच नव्हती. मग मी शॉर्टमध्ये डॉक्टर BAMU संभाजीनगर किंवा औरंगाबाद असं लिहून टाकलं, दॅट्स इट. नसेल तर तुम्ही स्वतः टाईप करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. SBI क्लर्क फॉर्म भरताना OBC कास्टसाठी NCL OBC सर्टिफिकेट कंपल्सरी लागते का? हो, सेंट्रल OBC असतं. सेंट्रल OBC मध्ये ऑटोमॅटिकली नॉन क्रिमिनलचा क्लॉज येतो. वरती सेंट्रल OBC आणि खालीच त्याच्या खाली नॉन क्रिमिनल. सेंट्रल OBC कसं कळतं, वरती लिहिलेलं असतं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि सगळ्यात शेवटी क्लॉज असतो ही ऑर शी डज नॉट बिलॉंग टू नॉन क्रिमिनल सेक्शन. तर हा वाला पार्ट इथं क्लिअर झाला. बरं सर, माझे 2024चे ऑल प्रिलिम 3-4 मार्कांनी क्लिअर नाही झाल्या, तर मी SBI क्लर्क अदर स्टेटमधून अप्लाय करावे की महाराष्ट्रामधूनच अप्लाय करावे? बघा, जर स्वतःवर कॉन्फिडन्स असेल, अभ्यास करण्याची तयारी असेल तर महाराष्ट्रातूनच भरा. कारण बरेचदा असं होतं की सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला रिग्रेट होतो, यार आता मागच्या वर्षी बघा महाराष्ट्राचा कट ऑफ 71 मार्कांचा होता, बरेच लोकांनी अदर स्टेटमधून फॉर्म भरला आणि 75-76 मार्क पडले यांना, नंतर रिग्रेट झालं, यार महाराष्ट्रातून फॉर्म भरला असत बरं झालं असतं. म्हणून मी म्हणतोय की पहिला प्रेफरन्स आपला महाराष्ट्राचा असला पाहिजे आणि तेवढा कॉन्फिडन्स आपल्याला असला पाहिजे की मी अभ्यास करून यावर्षी सिलेक्शन मिळवेल. पण नाहीच आहे कॉन्फिडन्स, वाटतंय, भीती वाटते, तर मग मी तुम्हाला ऑलरेडी पर्याय सांगून दिले. हां, एक मुद्दा असा आहे की जर मी अदर स्टेटमधून फॉर्म भरला तर मला सेंटर कोणतं येईल? तुम्ही अदर स्टेटमधून जरी फॉर्म भरला तर प्रिलिमिनरी सेंटर तुम्ही इथं घेऊ शकता आणि मेन्सचं सेंटर पण तुम्ही या स्टेटमधलं घेऊ शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. मला MP मधून फॉर्म भरायचं आहे, पण मी एक्झाम संभाजीनगरवरून देऊ शकतो का? हो, देऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही, महाराष्ट्रातल्या कुठल्याही सेंटरवरून. एक मुलाने खूप छान मेसेज केला होता, फॉर्म भरताना मुलं हँड रिटन डिक्लेरेशनमध्ये चुका करताय. SBIच्या हँड रिटन डिक्लेरेशनमध्ये डेट ऑफ बर्थ मेन्शन करावी लागते, IBPSच्या करायची गरज नाही. तर हा एक प्रॉब्लेम आहे. तर हँड रिटन डिक्लेरेशन काळजीपूर्वक घ्या. IBPSचे हँड रिटन डिक्लेरेशन SBIला चालणार नाही. ऑलरेडी फॉर्म भरला असेल तर धकून जाईल, पण मी म्हणेल भरा बाबा, काय फरक पडतोय, 60-750 रुपयाची गोष्ट आहे. पुन्हा फॉर्म भरा, पुन्हा अप्लाय करा. बरं, SBI क्लर्क प्री मेन्स दोन्ही डाऊट दोघात अहमदाबादचा कट ऑफ महाराष्ट्रापेक्षा कमी राहू शकतो का? 100% राहील, हा माझा शब्द आहे. कारण की यावर्षी महाराष्ट्रात पण जागा तशा भरपूर आहेत बरं का, त्या मानाने महाराष्ट्रात डबल जागा आहेत ऑलमोस्ट, पण तरी तिकडे कॉम्पिटिशन कमी राहतं. तर माझं जेवढं एक्सपिरियन्स आहे मी तुम्हाला सांगतो, अहमदाबादचा कट ऑफ कंपॅरेटिव्हली कमीच राहील. SBI हॅलो सर, SBI क्लर्कमध्ये इंटरस्टेट ट्रान्सफर होईल का? त्या स्टेटमध्ये ट्रान्सफर होत राहते, पण क्लरिकल कॅडरमधून अदर स्टेटमध्ये तुम्ही जाऊ शकत नाही, तुम्हाला ऑफिसर व्हावं लागेल, तरच तुम्ही अदर स्टेटमध्ये जाऊ शकता. आफ्टर मॅरेज ट्रान्सफर कन्सिडर करतात का? बघा, SBI मध्ये किंवा कुठल्याही बँकेत अशी काही ट्रान्सफर पॉलिसी नाहीच आहे की तुमचा हस्बंड इथे जॉब करतो म्हणून तुम्हाला तिथे जॉब मिळेल, अशातली ट्रान्सफर पॉलिसी नाही. मॅरेज वगैरेचं काही कन्सर्न येत नाही. त्यामुळे फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा आणि
व्यवस्थित स्टेट विचार करून भरा. 7 जानेवारीपर्यंत लास्ट डेट फॉर्म भरण्याची. एवढी काय घाई करताय तुम्ही फॉर्म भरण्याची? बरेच लोक नाही सर मला लगेच फॉर्मच भरायचं आहे. ज्या दिवशी मी व्हिडिओ बनवला रात्री 10:15 वाजता मला फोन SBI क्लर्कची ॲड आली. त्या दिवशी सर मी फॉर्म भरतोय, मला फॉर्म भरायचा आहे. अरे बाबा मी आज ॲड बनवली, उद्यापासून ॲप्लिकेशन चालू होणार आहे, आत्ता कुठं फॉर्म भरतोय, उड्या मारतोय. सकाळी 7:30 वाजता पुन्हा मी फॉर्म भरतोय, मला असा प्रॉब्लेम येतोय. अरे थांबा 2-3 दिवस, काय फरक पडत नाही दादांनो, काय भरणार 2-3 दिवसांनी फॉर्म भरला म्हणजे एक्झाम सेंटर बाहेर येतं. अशातलं काही भाग नाही. ते काय IBP 10वी 12वीची एक्झाम थोडी आहेत की अदर तुम्हाला बाहेर टाकून देतील. ठीक आहे. ओबीसी सर्टिफिकेटमध्ये आडनाव स्पेलिंग मिस्टेक आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काय प्रॉब्लेम येईल का? ॲफिडेविट कधी आणि कसे बनवावे? बघा, जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम असेल, आईच्या नावात प्रॉब्लेम आहे, तुमच्या नावात प्रॉब्लेम आहे, वडिलांच्या नावात प्रॉब्लेम आहे, किंवा कुठेही प्रॉब्लेम असेल, सरनेममध्ये प्रॉब्लेम असेल, कुठेही डॉक्युमेंटमध्ये, ते एकच ॲफिडेविट बनवून घ्यायचं असतं आणि ते पण फायनल सिलेक्शनच्या वेळेस बनवायचं. आता बनवायची गरज नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या ID प्रूफवर जे नाव आहे ना त्याचं नाही फॉर्म भरा. कारण काय होतं बघा, ID प्रूफवर नाव वेगळं असेल आणि फॉर्मवर नाव वेगळं असेल तर तुम्हाला तिथं याच्यात बसू देत नाही, एक्झाममध्ये बसू देणार नाही. त्यामुळं ती एक काळजी घ्या. कारण तुमच्या हॉल तिकीटवर नाव वेगळं दिसेल आणि ID प्रूफवर नाव वेगळं दिसेल, त्या केसमध्ये रिस्क असते. सो दॅट तुमच्या ID प्रूफवर जे नाव आहे त्याच नावाने फॉर्म भरा. बाकी स्पेलिंग मिस्टेक असेल तर नंतर जेव्हा फायनल सिलेक्शन होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ॲफिडेविट करून घेऊ शकता. बघा, फोटो बॅकग्राऊंडला रेडी चालतो का? बघा, फोटो बॅकग्राऊंड एवढं असंच काही मॅटर करत नाही, चालतो. फक्त असं आहे की तुमचा चेहरा जो आहे हा क्लिअर कट दिसला पाहिजे. उद्या असं नको व्हायला, बघा बॅकग्राऊंड डार्क असेल आणि जेव्हा तुम्ही याचे झेरॉक्स करता तर ते डार्क बॅकग्राऊंडवर चेहरा व्यवस्थित दिसत नाही. सो दॅट डार्क बॅकग्राऊंड शक्यतो टाळा, एकदम फेंट बॅकग्राऊंड घ्या, ते जास्त महत्त्वाचं वाटतं मला. SBI क्लर्क फॉर्म फिलअप करताना सर्कल वाईज वॅकन्सी दिल्या नाहीत तर काय करावे? 1-2 सर्कलमध्ये महाराष्ट्राचा फॉर्म फिलअप करावा का? बघा, एक गोष्ट अजून मला सांगावीशी वाटेल. मी फॉर्म भरताना बघितलं की महाराष्ट्रामध्ये 2 सर्कल, एक महाराष्ट्र, दुसरं महाराष्ट्र/मुंबई मेट्रो. आता जेव्हा तुम्ही महाराष्ट्र घेता तेव्हा तुमचा फॉर्म गोव्यामध्ये कन्सिडर होईल, पण मुंबई आणि महाराष्ट्र आणि मुंबई मेट्रो घेतलं तर तुमचा फॉर्म महाराष्ट्रात कन्सिडर होईल. महाराष्ट्रात पुन्हा 2 कॅटेगरीज आहेत, एक मुंबई मेट्रो, दुसरं रेस्ट ऑफ महाराष्ट्र. जर तुम्हाला मुंबईत जॉब पाहिजे असेल तर मुंबई मेट्रो निवडा, आणि जर तुम्हाला रेस्ट ऑफ महाराष्ट्र जॉब पाहिजे, पार संभाजीनगर, भोकरदन, जाफराबाद, तुमचं कळंब, असं इकडे जॉब पाहिजे असेल, कुठेही जॉब पाहिजे असेल अदर दॅन मुंबई, तर मग तुम्ही मुंबई मेट्रो नका निवडू, तुम्ही महाराष्ट्र निवडा. मग तुम्हाला अदर स्टेट म्हणजे मुंबई सोडून दुसरी कुठेही जॉब मिळेल. पण जर तुम्ही महाराष्ट्र न निवडता मुंबई मेट्रो निवडलं तुम्हाला मुंबईत जॉब मिळेल. मग अल्टिमेटली तुमच्यावर डिपेंड करतो तुम्हाला कुठे घ्यायचं आहे. बाकी वॅकन्सीज ज्या आहेत या ऑलमोस्ट इक्का दुक्का मागं पुढं जशा आहेत तशा आहेत, त्यांना काही फार फरक पडणार नाही. एकच सर्कल निवडायचं असतं. SBI क्लर्कचा फॉर्म भरतो तर तिथं सर्कलमधून ऑप्शन आला आणि त्यामध्ये महाराष्ट्र मुंबई मेट्रो, तर त्यातून काय सिलेक्ट करू? पहिल्यांदा मी जसं पुन्हा सांगतोय की पहिल्यांदा घ्या महाराष्ट्र/मुंबई मेट्रो. ते घेतल्यानंतर तुम्हाला विचारतील ते फॉर्म कुठून भरायचा आहे, महाराष्ट्रातून की मुंबई मेट्रोतून. सर्कल निवडताना महाराष्ट्र निवडा जर तुम्हाला इकडे जॉब पाहिजे असेल, आणि मुंबई मेट्रो निवडा जर तुम्हाला मुंबईत जॉब पाहिजे असेल. ठीक आहे. तर एवढे ऑलमोस्ट डाऊट्स होते विद्यार्थ्यांचे. ऑलमोस्ट सगळे डाऊट्स मला असं वाटतं टप्प्याटप्प्याने मी क्लिअर करून दिले. यानंतरही तुम्हाला काही वाटलं मला व्हॉट्सअपला मेसेज वगैरे करा. खूप मेसेज कॉल्स असतात, कंटिन्युअसली कॉन्स्टंटली पोरं मेसेज कॉल करत राहतात. यातून बरेचदा असं होतं की तुम्हाला इमिडिएटली कॉल रिसीव्ह करणं होणार नाही किंवा रिप्लाय करणं होणार नाही. पण माझा प्रयत्न असतो की मी प्रत्येकाला रिप्लाय करावा एंड ऑफ द डे, किंवा प्रत्येकाला कॉल बॅक करावा एंड ऑफ द डे. थोडं पेशन्स ठेवत चाला. एक व्यक्तीने 4 जर कॉल केलं तर थोडं शेवटी आम्हालाही माणसं आहेत, आम्ही पण लिमिटेशन्स आहेत एक कॉल रिसीव्ह करायला. बाकी हे बॅकग्राऊंडचे कामं असतात, रेग्युलर लेक्चर्स पण असतात. पण हा शब्द माझा नक्की आहे की मी प्रत्येकाला 100% एंड ऑफ द डे कॉल करतो म्हणजे करतोच. तर थोडं पेशन्स ठेवत चला. एका व्यक्तीने एकदा कॉल केला तरी मी कॉल बॅक करणारच, काळजी करू नका. आणि व्हॉट्सअपला रिप्लाय तर कन्फर्म मी देतो म्हणजे देतो एंड ऑफ द डे. ठीक आहे. एवढं सांगायचं होतं. बाकी काही डाऊट असेल तर पर्सनली करा. धन्यवाद.